नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी व्याकरणाचा एक छोटासा टॉपिक घेऊन येणार आहोत की जो अतिशय महत्त्वाचा आहे आणि इयत्ता 10वीच्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये याचा उल्लेख देखील तुम्हाला आढळून येईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो यूज ऑफ नो सूनर दॅन, म्हणजे नो सूनर दॅनचा वापर कसा करायचा, याचा अर्थ काय, याचे नियम काय, ते सगळे डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर पहिली क्रिया झाल्याबरोबर दुसरी क्रिया लगेचच होते, इमिजिएटली होते. या अर्थाने दोन क्रिया मधला समसंबंध सांगण्यासाठी नो सूनर दॅनचा वापर केला जातो. म्हणजे कसं, तर पहिली क्रिया घडली आणि त्याच्याबरोबर लगेच दुसरी क्रिया घडली, ह्या दोन्ही क्रियाचा जो आपसातला संबंध असतो तो नो सूनर दॅन नावाच्या कंजक्शनने दाखविला जातो. म्हणजे दोन्ही क्रिया अगदी तात्काळ एका पाठोपाठ एकच घडतात, तेव्हा नो सूनर दॅनचा वापर करून आपण त्या दर्शवितो. मग काय नेमके नियम त्यांचे? सो नो सूनर दॅन sentences are used to indicate that one event immediately follows another. They are often used to emphasize the close relationship between two events that happen one right after the other. म्हणजे काय, तर हे जे नो सूनर दॅन जी सेंटेन्सेस आहेत नेमकी कुठे वापरले जातात, की जेव्हा दुसरी घटना, एखादी घटना पहिल्या घटनेच्या अगदी तात्काळ ताबडतोब घडली, अशा ज्या दोन घटना होत्या की ज्या दोन घटनांचा एकमेकांमध्ये संबंध होता, सहसंबंध होता, तो सहसंबंध दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. ॲक्च्युली नो सूनर दॅन इज अ कंजक्शन. तर हे एक उभयान्वी अव्यय आहे की जे आपल्याला काय करते, दॅट वन टू इंडिकेट दॅट वन इव्हेंट हॅपन्स इमिजिएटली आफ्टर अनदर. एका घटनेनंतर दुसरी घटना लगेचच घडली हे दाखवण्यासाठी आपण याचा वापर करतो. सो इट इज ऑल्सो यूज टू डिस्क्राईब अ सिच्युएशन वेअर वन थिंग हॅपन्स व्हेरी क्विकली आफ्टर अनदर दॅट हॅज जस्ट हॅपन. म्हणजे एक गोष्ट आता घडली आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ दुसरी लगेचच घडली. अशा प्रकारची एखाद्या स्थितीचं वर्णन करण्यासाठी नो सूनर दॅनचा वापर केला जातो. द फ्रेज नो सूनर दॅन इज ऑफन यूज टू एम्फेसाइज द इमिजिएसी ऑफ द सेकंड इव्हेंट. म्हणजे दुसरी जी घटना असते, दुसऱ्या घटनेचा जो म्हणजे जी काही आपण काय म्हणतो की जे तात्काळ असते, की ती जेवढ्या तात्काळतेने पहिल्या घटनेच्या नंतर घडलेली असते ते दाखवण्यासाठी आपण नो सूनर दॅनचा वापर करतो. तर वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून आपण हा टॉपिक शिकणार आहोत. तर मग नो सूनर दॅन वापरायचे नेमके नियम काय ते आपण आता पुढच्या भागात आपण शिकणार आहोत. चला तर आता नो सूनर दॅन आपण वेगवेगळे हा जो टॉपिक आहे आपण तो वेगवेगळ्या 4 टॉपिकमधून, म्हणजे ॲक्च्युअली टॉपिक एकच आहे पण इंग्रजी ग्रामरचे कमीत कमी 2 ते 3 वेगवेगळे स्वतंत्र टॉपिक्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर होणार आहेत. त्यातला पहिला म्हणजे कोणता, 2 स्वतंत्र वाक्यात नो सूनर दॅनचा वापर कसा करायचा. म्हणजे नो सूनर दॅनचा आपण वापर कुठे कुठे करतो, आपण ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये करतो, आपण हार्डली हॅडच्या वाक्यामध्ये करतो, आपण स्केर्सली हॅडच्या वाक्यामध्ये देखील नो सूनर दॅनचा वापर करतो. म्हणूनच मी हा टॉपिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी नो सूनर दॅन हा 4 भागामध्ये विभागलेला आहे. त्यातला पहिला भाग म्हणजे 2 स्वतंत्र वाक्यामध्ये नो सूनर दॅनचा वापर कशा प्रकारे करायचा. नंबर 1, पहिल्यांदा घडलेल्या क्रियेच्या वाक्यात किंवा वाक्याच्या सुरुवातीला नो सूनरचा वापर करतात. जी क्रिया पहिल्यांदा घडलेली आहे, अर्थात ॲज सून ॲज, नो सूनर दॅन किंवा स्केर्सली हॅड या वाक्यामध्ये नो सूनर दॅनचा वापर करणं आपल्याला अगदी सहज सोपे आहे. कारण हे तिन्ही शब्द कंजक्शन ज्या वाक्यामध्ये वापरले जातात, अर्थात त्या वाक्याची क्रिया अगोदर घडलेली असते. पण 2 स्वतंत्र वाक्यामध्ये यांचा वापर करताना आपल्याला काय बघावं लागणार आहे, तर आपल्याला पहिल्यांदा जी क्रिया पहिल्यांदा घडलेली त्या पहिल्यांदा घडलेल्या क्रियेच्या वाक्याच्या सुरुवातीला नो सूनरचा वापर करावयाचा आहे. नंबर 2, नो सूनर वापरलेल्या वाक्याचे रूपांतर येस नो क्वेश्चन मध्ये करतात. येस नो क्वेश्चन मध्ये करतात, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जी म्हणजे येस नो क्वेश्चन करायचं, फक्त शेवटी क्वेश्चन मार्क मात्र द्यावायचा नाही, प्रश्नचिन्ह द्यायचं नाही.
आता तुम्हाला प्रश्न पडला की येस नो टाईपमध्ये कसं करायचं. वाक्यांचे रूपांतर येस नो क्वेश्चनमध्ये करण्यासाठी वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा. सहाय्यकारी क्रियापद नसल्यास काळानुसार डू डज डिडचा वापर करावा. जसं की हे तुम्हाला माहीतच आहे की आपल्या दोन काळामध्ये हेल्पिंग वर्ब नसतात. मग आपण वाक्याच्या काळानुसार सिंपल प्रेझेंटमध्ये डू किंवा डजचा वापर करतो. सिंपल पास्ट असेल तर डिडचा वापर करतो. अदरवाईज इतर काळामध्ये जर हेल्पिंग वर्ब असेल तर आपल्याला डू डजची काही आवश्यकता नाही. फक्त एक गोष्ट कोणती लक्षात ठेवायची की येस नो टाईप क्वेश्चनमध्ये रूपांतर करायचं, फक्त क्वेश्चन मार्क मात्र द्यावायचा नाही. त्यानंतर दॅन घेऊन नंतर घडलेल्या क्रियेचे वाक्य जशास तसे लिहायचे. अर्थात डू डजचा वापर करताना जे काही आपण रूल्स 10 मध्ये शिकलेलो आहोत ते आपल्याला या ठिकाणी फॉलो करावं लागणार आहेत. म्हणजे जर डजचा वापर केला वाक्याच्या कर्त्यानुसार तर येस येस काढून टाकायला विसरू नका, आणि डीडचा वापर केला तर भूतकाळी क्रियापदाचं वर्तमान काय रूप करायला विसरू नका. आता हे सगळं आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून घेऊया. नंबर 1, द फोन रँग ही आन्सर्ड इट. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन क्रिया आहेत. पहिली क्रिया द फोन रँग, फोन वाजला, आणि दुसरी क्रिया ही आन्सर्ड इट, म्हणजे त्याने त्या फोनला उत्तर दिले. अर्थात आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा फोन वाजला म्हणून पहिल्यांदा घडलेली क्रिया ही आहे. आता या क्रियेच्या सुरुवातीला आपल्याला नो सूनरचा वापर करायचा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हेल्पिंग वर्ब आहे का नाही. मग वाक्याचा काळ शोधावा लागेल आपल्याला. वाक्याचा काळ आहे रँग, V2 आहे. V2 येणार एकमेव काळ म्हणजे सिंपल पास्ट. सिंपल पास्टसाठी आपण काय करतो, डीडचा वापर करतो. मग डीडचा वापर करून भूतकाळी क्रियापदाचं वर्तमान काळ रूप घेतो. आणि हा जो स्वल्पविराम कॉमा दिसतो हा या ठिकाणी आपल्याला काय करावायचं आहे, द्यांचा वापर करून उर्वरित वाक्य जशास तसं लिहावायचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय होणार आहे, नो सूनर डीड द फोन रिंग दॅन ही आन्सर्ड इट. नो सूनर डीड द फोन रिंग दॅन ही आन्सर्ड इट. आता तुम्ही पाहू शकता डीडचा वापर करून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, या भूतकाळी क्रियापदाचं वर्तमान काय रूप घेतलेलं आहे. आणि हा जो कॉमा आहे स्वल्पविराम आहे, या स्वल्पविरामाच्या ठिकाणी दॅनचा वापर केलेला आहे. आणि हे जे दुसऱ्या क्रियेचं वाक्य आहे ते आपण दॅनच्या नंतर कसलाही बदल न करता जशास तसं या ठिकाणी लिहिलेलं आहे. इट स्टार्टेड रेन वी वेंट इनसाइड द हट. इट स्टार्टेड पुन्हा V2 म्हणजे साधा भूतकाळ. परत साध्या भूतकाळासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, डीड घेऊन भूतकाळी क्रियापदाचं वर्तमान करू म्हणजे V2चं V1 करावं लागेल. उत्तर काय होणार आहे, नो सूनर डीड इट स्टार्ट रेन दॅन वी वेंट इनसाइड द हट. नो सूनर डीड इट स्टार्ट रेन दॅन वी वेंट इनसाइड द हट. बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाक्याच्या सुरुवातीला नो सूनरचा वापर केला. फक्त जे पहिल्यांदा घडलेले हे जे पहिल्या क्रियेचं जे वाक्य आहे, या पहिल्यांदा घडलेल्या क्रियेच्या वाक्याचं रूपांतर आपण कशामध्ये केलेलं आहे, येस नो टाईप क्वेश्चनमध्ये केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता फक्त येस नो टाईप क्वेश्चनमध्ये करताना या ठिकाणी आपण क्वेश्चन मार्क मात्र या ठिकाणी मी दिलेला नाही. आणि हे जो तुम्ही कॉमा पाहताय हा कॉम्याच्या ठिकाणी आपण दॅनचा वापर करून हे उर्वरित दुसऱ्या क्रियेचं जे वाक्य आहे अगदी कसल्याही प्रकारचा बदल न करता जशास तसं लिहिलेलं आहे. म्हणजे उत्तर काय आपलं, नो सूनर डिड इट स्टार्ट रेन दॅन वी वेंट इनसाइड द हट. गीता woke up and made the breakfast. So it is a quite different sentence from all above sentence. पुढच्या वरच्या दोन वाक्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. तर पाहू शकता गीता woke up and made the breakfast. गीता woke up and made the breakfast. आता ॲक्च्युली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पहिल्या वाक्याला करता दिलेला आहे पण दुसऱ्या वाक्याला करता दिलेलाच नाही. अर्थात आपल्याला माहिती आहे की दोन्ही क्रिया करणारा हा पहिलाच एकच करत आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज व्हायची अजिबात गरज नाही. पुन्हा ओक V2 आहे, V2 म्हणजे सिंपल पास्ट. तर उत्तर काय येईल आपलं, नो सूनर डीड गीता वेक अप दॅन सी मेड द ब्रेकफास्ट. नो सूनर डीड सी वेक अप दॅन सी मेड द ब्रेकफास्ट. या ठिकाणी सी ही प्रिंट मिस्टेक आहे, कृपया या ठिकाणी तुम्ही गीता असा करता या ठिकाणी घ्यावायचा आहे. नो सूनर डीड गीता वेक अप दॅन सी मेड द ब्रेकफास्ट. तर या वाक्याला करता नव्हता पण आपण पहिल्याच वाक्याचा करता आहे, दोन्ही क्रिया करणारा एकच करता आहे म्हणून पुढच्या ठिकाणी वाक्याच्या नामानुसार सी नावाचं प्रोनाउन आपण या ठिकाणी यूज केलं. द टीचर एंटर द क्लासरूम द स्टुडंट स्टूड अप.
आता आपल्याला माहिती आहे द टीचर पहिल्यांदा काय झाली, ही क्रिया घडली. शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला. दुसरी क्रिया कोणती आहे, द स्टुडंट स्टूड अप आणि विद्यार्थी उभे राहिले. अर्थात पहिल्या वाक्याच्या सुरुवात आपण नो सुनर वापरू. पुन्हा या ठिकाणी वाक्याचा काळ कोणता आहे, सिंपल पास्ट आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे, नो सुनर डीड द टीचर एंटर द क्लासरूम दॅन द स्टुडंट स्टूड अप. नो सुनर डीड द टीचर एंटर द क्लासरूम दॅन द स्टुडंट्स स्टूड अप. आता ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये नो सुनर दॅनचा वापर कशा प्रकारे करायचा. ॲज सून ॲज आता पहिल्यांदा आपण दोन स्वतंत्र क्रियेच्या वाक्यामध्ये पाहिला. आता नेमकं ॲज सून ॲज असेल तर नो सुनर दॅनचा वापर आपण कशा प्रकारे करायचा, याचे काही नियम आहेत. ॲज सून ॲजच्या ठिकाणी नो सुनरचा वापर करावा. नो सुनर वापरलेल्या वाक्याचे रूपांतर येस नो क्वेश्चनमध्ये करतात. नियम तोच आहे, फक्त या ठिकाणी ऑलरेडी पहिल्यांदा जी क्रिया घडणार आहे त्या पहिल्यांदा घडलेल्या क्रियेच्या वाक्यामध्ये ॲज सून ॲज असणार आहे आणि ह्याच ॲज सून ॲजच्या ठिकाणी आपल्याला नो सुनरचा वापर करावायचा आहे आणि त्या वाक्याचं रूपांतर आपल्याला पुन्हा येस नो क्वेश्चनमध्ये करावायचं आहे, पण या ठिकाणी देखील क्वेश्चन मार्क द्यावायचा नाही. त्यानंतर स्वल्पविरामाच्या ठिकाणी द्यान हा शब्द घेऊन दुसऱ्या क्रियेचे वाक्य जशास तसे लिहावायचे. म्हणजे द्यान लिहायचं कॉमाच्या ठिकाणी आणि उर्वरित वाक्य कसलाही बदल न करता जशास तसं लिहायचं. आता या प्रकाराचे देखील आपण काही उदाहरणं घेऊया. ॲज सून ॲज द बिल इज पास्ड इट विल बिकम अन ॲक्ट. पुन्हा बघा, ॲज सून ॲज द बिल इज पास्ड. ॲज सून ॲजचा अर्थ सुद्धा ताबडतोब, तात्काळ, लगेचच अशा प्रकारे होते. तर ही क्रिया पहिल्यांदा घडली त्याच्यामुळे इथं फार विचार करायची गरज नाही. आणि नो सुनर द्यान नो सुनर वापरलेल्या वाक्याचं रूपांतर आपण येस नो टाईप क्वेश्चनमध्ये करतो, पण तो येस नो क्वेश्चन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हेल्पिंग वर्ब ऑलरेडी अवेलेबल आहे, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून घ्यायची गरज नाही. मग कसं होणार याचं रूपांतर, या ठिकाणी कॉमा देखील आहे. नो सुनर इज द बिल पास्ड दॅन इट विल बिकम ॲन ॲक्ट. सो व्हॉट विल बी द आन्सर, no sooner is the bill passed than it will become an act. As soon as the thief escaped, comma, the family informed the police. वरील वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब होतं म्हणून आपण बाहेरून घेतलं नाही, पण या ठिकाणी वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही म्हणून आपल्याला वाक्याचा काळ पाहावायचा आहे. वाक्याचा काळ सिंपल पास्ट आणि सिंपल पास्ट असेल तर डीड आणि डीड घेऊन V2चं V1 म्हणजे भूतकाळी क्रियापदाचं वर्तमान काय रूप आपण घेणार आहोत. म्हणजे याचं उत्तर काय होईल, नो सुनर डीड द थीफ इस्केप दॅन द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. नो सुनर डीड द थीफ इस्केप दॅन द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. बघा, पुढच्या क्रियेच्या वाक्यामध्ये आपण कसल्याही प्रकारचा बदल केला नाही. या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब वाक्यातच अवेलेबल असल्यामुळे आपण त्याचा वापर केला. या वाक्यामध्ये नसल्यामुळे आपण काय केलं, डीडचा वापर केला आणि डीडचा वापर करून भूतकाळी क्रियापदाचं वर्तमान काळी रूप आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. ॲज सून ॲज यू हॅव फिनिश्ड यू कॅन सबमिट युअर आन्सर. नो सुनर हॅव यू फिनिश्ड दॅन यू कॅन सबमिट युअर आन्सर पेपर्स. पुन्हा या ठिकाणी हॅव आहे, पण हॅवचा वापर आपण येस नो टाईप क्वेश्चन करण्यासाठी घेतला. ॲज सून याच्या ठिकाणी नो सुनर वापरलं. ह्या पूर्ण वाक्याचं रूपांतर येस नो टाईप क्वेश्चनमध्ये केलं, पण या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलं नाही. या स्वल्पविरामाच्या ठिकाणी दॅनचा वापर केला आणि पुन्हा हे दुसऱ्या क्रियेचं वाक्य दॅन नंतर अगदी जशास तसं लिहिलं. ॲज सून ॲज दे कॅन मॅनेज दे शुड चेंज देअर हाऊस. या ठिकाणी देखील कॅन नावाचं हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यामुळे इथे येस नो टाईप क्वेश्चन करण्यासाठी बाहेरून हेल्पिंग वर्ब घ्यायची आपल्याला गरज नाही. उत्तर काय येणार आहे, नो सुनर कॅन दे मॅनेज दॅन दे शुड चेंज देअर हाऊस. ॲज सून ॲज द बेल विल रिंग द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट. पुन्हा या ठिकाणी विल हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यामुळं बाहेरून घ्यायची गरज नाही. नो सुनर विल द बेल रिंग दॅन द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट. तर हा होता दुसरा प्रकार ज्याच्यामध्ये आपण ॲज सून ॲज असलेल्या वाक्यामध्ये नो सुनर दॅनचा वापर केला. आता जाऊया पुढच्या तिसऱ्या प्रकाराकडे.
हार्डली व्हेन वापरलेल्या वाक्यात नो सूनरचा वापर कसा करावायचा, म्हणजे अगदी त्याच नियमाप्रमाणे ज्या नियमाप्रमाणे आपण ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये नो सूनरचा वापर केला. पहिला नियम काय असणार आहे, हार्डली ऐवजी नो सूनरचा वापर करावा, त्यानंतरचे वाक्य जशास तसे लिहावे. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच्या नियमामध्ये काय सांगितलं होतं की नो सूनर वापरलेल्या वाक्याचं रूपांतर एस नो क्वेश्चनमध्ये करायचं, पण हार्डली वेन ज्या वाक्यामध्ये वापरलेलं असते हार्डली त्या वाक्याचं रूपांतर ऑलरेडीच एस नो टाईप क्वेश्चनमध्ये असतं, त्यामुळे आपल्याला वेगळा एस नो टाईप क्वेश्चन करावयाची गरज नाही. वेनच्या ठिकाणी ध्यान हा शब्द घेऊन दुसऱ्या क्रियेचे वाक्य जशास तसं लिहावायचे. फॉर एक्झाम्पल, हार्डली हॅड द स्ट्रेंजर बिगन टू बीट हिम वेन ही कॉल्ड मी लाऊडली. पुन्हा आता हार्डलीला आपल्याला रिमूव्ह करायचं आणि हार्डलीच्या ठिकाणी आपल्याला नो सूनरचा वापर करावायचा. तर आता तुम्ही पाहू शकता, हॅड द स्ट्रेंजर बिगन टू बीट हिम. आता हॅड आहे हा सब्जेक्ट आहे, हे हॅड आहे आणि हे मेन व्हर्ब आहे, याचा अर्थ आणि सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब आहे, याचा अर्थ द सेंटेन्स इज ऑलरेडी इन अ क्वेश्चन फॉर्मॅट, म्हणजे ऑलरेडी क्वेश्चन फॉर्ममध्येच आहे, त्याच्यामुळे वेगळा क्वेश्चन करायची गरज आपल्याला नाही. फक्त सिम्पली इथं आपण काय करणार आहोत, हार्डलीच्या ठिकाणी नो सूनर वापरणार आहोत आणि वेनच्या ठिकाणी दॅन वापरून उर्वरित वाक्य जशास तसं लिहिणार आहोत. मग उत्तर काय होणार आहे आपलं, नो सूनर हॅड द स्ट्रेंजर बिगन टू बीट हिम दॅन ही कॉल्ड मी लाऊडली. Hardly had Mahesh noticed him when he lost her temper. पुन्हा no sooner had Mahesh noticed him than he lost her temper. पुन्हा तुम्ही पाहू शकता इथे हेल्पिंग वर्ब असल्यामुळं असणारच आहे, कारण हार्डलीच्या सोबत हॅडच असणार आहे हे आपल्याला माहीतच आहे. हार्डली हॅड दे एंटर्ड द रूम वेन द इलेक्ट्रिसिटी वेंट ऑफ. आणि हार्डली वापरलेल्या वाक्याचा काळ ऑलमोस्ट पास्ट परफेक्टच असणार आहे, त्यामुळे पास्ट परफेक्ट म्हणजे हेल्पिंग वर्ब ऑलरेडी असणारच आहे. नो सूनर हॅड दे एंटर्ड द रूम दॅन द इलेक्ट्रिसिटी वेंट ऑफ. हार्डली हॅड द रिझल्ट डिक्लेअर्ड वेन आय रॅन टू होम टू मीट माय पॅरेंट्स. नो सूनर हॅड द रिझल्ट डिक्लेअर्ड दॅन आय रॅन टू होम टू मीट माय पॅरेंट्स. पाहू शकता प्रत्येक वाक्यामध्ये हॅडच्या ठिकाणी आपण नो सूनर यूज केलेलं आहे, उर्वरित वाक्य जशास तसं आणि फक्त वेनच्या ठिकाणी द्यान लिहून उर्वरित वाक्य जशास तसं लिहिलेलं आहे. कारण हार्डली हॅड किंवा नो सूनर द्यान ह्या दोन्ही फ्रेजेसचा अर्थ ऑलमोस्ट जशास तसा म्हणजे अगदी सारखाच आहे. हार्डली हॅड सी ओपन द बुक वेन द फोन रँग. नो सूनर हॅड सी ओपन द बुक दॅन द फोन रँग. आता यातला शेवटचा प्रकार, स्केअर्सली वेन वापरलेल्या वाक्यात नो सूनर द्यांचा वापर आपल्याला करावायचा आहे. स्केअर्सली अर्थात या तिन्ही फ्रेजचा अर्थ अगदी सेमच. नियम, स्केअर्सली ऐवजी नो सूनरचा वापर करावा, त्यानंतर वाक्य जशास तसे लिहावे. वेनच्या ठिकाणी द्यान हा शब्द घेऊन दुसऱ्या क्रियेचे वाक्य जशास तसे लिहावे. एक्झाम्पल, फारसे क्लिष्ट नियम देखील नाहीत, कारण स्केअर्सलीच्या वाक्याचा काळ देखील ऑलमोस्ट कोणता असणार आहे, पास्ट परफेक्ट असणार आहे. आणि पास्ट परफेक्ट म्हणजे हॅड वाक्याचं रूपांतर ऑलरेडी येस नो क्वेश्चनमध्येच असणार आहे आणि येस नो क्वेश्चन करण्यासाठी पास्ट परफेक्टमध्ये आपल्याकडे हॅड नावाचं हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यामुळे दुसरीकडनं शोधाशोध करावयाची अजिबात गरज नाही. स्केअर्सली हॅड दे रीच्ड द स्टेशन वेन द ट्रेन डिपार्टेड. आपल्याला स्केअर्सलीच्या ठिकाणी नो सूनर वापरावायचं आहे, वेनच्या ठिकाणी द्यान वापरायचे, उर्वरित पहिल्या क्रियेच्या किंवा दुसऱ्या क्रियेच्या कोणत्याही वाक्यात कसल्याही प्रकारचा बदल आपल्याला करावायचा नाही. उत्तर काय असेल मग, नो सूनर हॅड दे रीच्ड द स्टेशन दॅन द ट्रेन डिपार्टेड. तुम्ही पाहू शकता स्केअर्सलीच्या ठिकाणी आपण नो सूनर हे हॅड जशास तसं आहे, उर्वरित पहिल्या क्रियेचं वाक्य देखील आपण जशास तसं या ठिकाणी लिहिलं आहे. वेनच्या ठिकाणी दॅनचा वापर आणि हे उर्वरित दुसऱ्या क्रियेचं वाक्य देखील दॅन नंतर जशास तसं कसल्याही प्रकारचा बदल न करता आपण लिहिलेलं आहे. स्केअर्सली हॅड द सन
risen, the birds began to chirp. No sooner had the sun risen than the birds began to chirp. Scarcely had the train arrived at the station when the passengers began to crowd. No sooner had the train arrived at the station than the passengers began to crowd. So last sentence, scarcely had the doctor arrived when the patient was taken to the emergency hall. पुन्हा scarcely, no sooner had the doctor arrived than the patient was taken to the emergency hall. पुन्हा scarcelyच्या ठिकाणी no sooner, उर्वरित वाक्य जशास तसं वेनच्या ठिकाणी than आणि पुन्हा दुसऱ्या क्रियेचं वाक्य देखील आपण जशास तसं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी तुम्हाला 10वीच नव्हे 11वी 12वी किंवा पुढं ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा हा टॉपिक तुमच्या अतिशय महत्त्वाचा आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल.